नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरतीबद्दल. होमगार्ड भरती निघाली 9,000 प्लस भरती आहे. तो कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आपण आज ते बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काही असं महाराष्ट्र राज्य cds.go.in या वेबसाईटवर यावं लागेल. इथे आल्यानंतर आपला असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपला असा काही इंटरफेस आपल्याला दिसेल. इथे आल्यावर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावाईज डेट दिसेल, म्हणजे अर्ज भरण्याची कालावधी. प्रत्येक जिल्ह्याची अर्ज भरण्याची कालावधी वेगवेगळी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तुमच्या जिल्ह्यातले कधीपासून तर कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. इथं जिल्ह्यानी अर्ज भरण्याची आवश्यकता माहिती जर आपल्याला दिलेली आहे. इथं आपला जो काही जिल्हा असेल तो आपल्या इथं निवडायचा आणि यावर क्लिक करायचा. म्हणजे आपल्याला पात्रता काय आहे त्याचा आपल्याला पीडीएफ इथं डाउनलोड होतो. ती पीडीएफ इथं डाउनलोड करायचा आणि आपण बघून घ्यायचं. त्या पीडीएफ मध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली, काय काय निकष आहे, काय काय पात्रता आहे, आपल्याला ती बघायची. आपण थोडक्यात त्या पीडीएफ मध्ये माहिती बघूया. होमगार्ड सदस्याचे कर्तव्य. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे, कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूर्वविमोचन तसेच रोगराई, महामारी काळात, संपकाळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात. आणखी होमगार्डना देय भत्ते. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिनी रु. 570 रुपये कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळामध्ये 35 रुपये खिसा भत्ता, 100 रुपये व भोजन भत्ता, साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायती भत्ता दिला जातो. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्य करिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम 1937 कलम 7(1) अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये दंड इतका 3 महिन्याची संधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे. होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळवण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लालच अवलंब करू नये. याकरिता कोणीही लालच पैशाची मागणी केल्यास पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार करायची. जो की आपल्या जिल्ह्यामध्ये असेल आपण तक्रार करू शकतो. होमगार्डचे फायदे. होमगार्ड सदस्याचे फायदे. सैनिक गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण, 3 वर्षे सेवापूर्ण होमगार्ड, राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी, गौरवस्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय, शेती इतर सांभाळत देश सेवा करण्याची संधी. होमगार्ड नोंदणी नियम व अटी. होमगार्ड पात्रतेचा निकष. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण SSC. शारीरिक पात्रता वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत. दिनांक 31/7 रोजी 2024. उंची पुरुषाकरिता 162 सेमी, महिलाकरिता 150 सेमी. छाती फक्त पुरुष उमेदवारी करता न फुगविता किमान 76 सेमी, कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक आहे. आपल्या याच्याबरोबर आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार? आवश्यक कागदपत्रे: रहिवासीचा पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र दोन्ही अनिवार्य. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. तांत्रिक अर्हता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीता असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. ही अशा काही पद्धतीने ही पीडीएफ मध्ये तुम्हाला माहिती दिली. ही पूर्णपणे ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे. त्यानंतरच फॉर्म फिलअप करायचा. याच्यामध्ये गोळा फेक दिलेला आहे. गोळा फेक महिलाकरिता, पुरुषाकरिता दोन्ही करिता सर्व संपूर्ण माहिती आपण वाचून घ्यायची. त्यानंतरच आपलं फॉर्म फिलअप करायचं पुढे. नंतर आपल्याला इथे यायचंय. इथे आल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं. एनरोलमेंट शेड्यूल. इथे शेड्यूल बघायचा. एनरोलमेंट शेड्यूल मध्ये तुमच्या जिल्ह्यावाईज किती जागा आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहे. वॅकन्सीज, महिलांची वॅकन्सी किती आणि पुरुषांची वॅकन्सीज किती, तुम्हाला त्या इथून वॅकन्सीज बघायच्या आहे तुमच्या. अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यावाईज वॅकन्सी, महिला पुरुषाची वॅकन्सी तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला HGSC एनरोलमेंट आपल्याला इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपलं असं काही समोर इंटरफेस दिसेल. इथं ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपला असं काही इंटरफेस आपल्याला समोर इथे दिसेल.
इथे आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा. आपल्याला जो डिस्ट्रिक्ट असेल तो आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा. जो काय तुमचा जिल्हा असेल तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुमचं इथं सुरुवातीला फुल नेम टाकायचं, इथं तुमचं आडनाव टाकायचं, इथं स्वतःचं नाव टाकायचं आणि इथं वडिलाचं नाव टाकायचं. इंग्रजीमध्ये भरायचं आहे आपल्याला हे नाव भरताना. इथं आपला आधार कार्ड नंबर टाकायचा, इथं आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस टाकायचा, इथं ईमेल आयडी टाकायची, इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, इथं तुमची स्वतःची हाईट टाकायची, इथं मेल फिमेल जेंडर सिलेक्ट करायचं, इथं तुमचं एज्युकेशन तुम्ही काय जे झालं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं. 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय झालं असेल ते आपण इथं सिलेक्ट करायचं. प्रोफेशनमध्ये तुम्ही काय करता, बिझनेस करता, जॉब करता, जे काय असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं जे तुमचं असेल ते. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, तांत्रिक आर्थिक संख्या असेल तर टाकायची, नसेल तर नील टाकायचे. त्यानंतर खाली यापूर्वी होमगार्डमध्ये होता का, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. संपूर्ण माहिती बनवून सेव्ह बटनावर क्लिक करायचं. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही समोर येईल, रेकॉर्ड ॲड्रेस सक्सेसफुली. त्यानंतर आपल्याला इथं ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपला असं काही इंटरफेस आपल्याला समोर दिसलं. प्रिंट इन्व्हायरमेंट फॉर्म. त्यासाठी आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आणि फॉर्मची प्रिंट घ्यायची. इथे आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला अशी काही समोर आपल्याला माहिती दिसेल. जो तुम्ही काही फॉर्म भरलेला आहे अशा पद्धतीने तुमचा सक्सेसफुल झालेला आहे. हा फॉर्म तुम्हाला सेव्ह करून प्रिंट काढून घ्यायचा आहे. जिथे कुठे तुमची ग्राउंडची चाचणी असेल तिथे तुम्हाला हा फॉर्म सोबत घेऊन जायचा.